कोकणवासियांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता मुंबईहून कोकणात जाण्यासाठी समुद्री मार्गाचा अतिजलद पर्याय उपलब्ध होणार आहे. बहुप्रतीक्षित मुंबई ते कोकण रो-रो फेरी सेवेला अखेर मुहूर्त मिळाला असून 1 मार्च 2026 पासून ही सेवा अधिकृतपणे सुरू होणार आहे. मुंबईतील भाऊचा धक्का येथून सकाळी 8 वाजता निघणारी रो-रो फेरी दुपारी 2 वाजता थेट विजयदुर्ग जेटीवर पोहोचणार आहे. अवघ्या 6 तासात पूर्ण होणारा हा प्रवास आशियातील सर्वात जलद सागरी प्रवास ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सेवेमुळे मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत माहिती देताना मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत फ्रॉम टुमॉरो बिगिन्स द फास्टेस्ट एव्हर मुंबई कोकण रो-रो सर्व्हिस असं म्हटलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असून याची पायाभरणी 2014 ते 2019 या काळात करण्यात आली होती. मुंबई विजयदुर्ग या पहिल्या मार्गानंतर भविष्यात रत्नागिरी आणि रायगड मार्गांवरही रो-रो फेरी सेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या मुंबई ते अलिबाग दरम्यान सुरू असलेली रो-रो सेवा पुढे विजयदुर्गपर्यंत वाढवण्याची योजना असून भविष्यात इतर राज्यांनाही जलमार्गाने जोडण्याचा विचार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. मुंबई गोवा महामार्गाचं काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे सध्या रस्तेमार्गे कोकणात जाण्यास 10 ते 12 तासांचा वेळ लागतो, तर कोकण रेल्वे मार्गावर कायमच गर्दी असल्याने रेल्वेने प्रवास करायला 7 ते 8 तास जातात. अशा परिस्थितीत रो-रो फेरी सेवा हा कोकणात जाण्यासाठी एक अतिजलद, सोयीस्कर आणि सुरक्षित पर्याय ठरणार आहे. या सागरी सेवेचा फायदा केवळ प्रवासियांनाच नाही तर कोकणातील पर्यटन, व्यापार आणि रोजगारालाही होणार आहे. वाहनांसह प्रवास शक्य असल्याने स्थानिक उद्योग, कृषी मालवाहतूक आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. एकूणच मुंबई विजयदुर्ग रो-रो फेरी सेवा ही कोकणाच्या विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानली जात आहे. 1 मार्च 2026 पासून सुरू होणारी ही सेवा कोकणवासियांसाठी प्रवासाचा नवा अध्याय ठरेल यात शंका नाही.